बाळाची शॉपिंग काही थांबतच नाही आहे. रोज काही ना काही पार्सल येतच राहते. हाय, मी फौजीची बायको ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर बघा, सकाळ सकाळीच मला एवढे सगळे पार्सल रिसीव झालेले. मी ऑर्डर करताना एकदम सगळं ऑर्डर केलेलं, पण आता ते एक एक करून असं रिसीव होते मला. त्यामुळे मला बॅकपॅकचा व्हिडिओसुद्धा बनवता येत नाही आहे. असो, आता जसे पार्सल येतात तसे मी बाळाचे कपडे स्वच्छ असे डेटॉलमध्ये धुवून घेते आहे. तर तेच मी करत होते इकडे. बाळाचे कपडे सगळे डेटॉलमध्ये भिजत घातले आणि म्हटलं 15-20 मिनिटांनी धुता येतील. त्यानंतर माझ्या काकीने एक आजीची साडी दिली होती, तीच मी त्याचे काठ सगळे फाडून घेतले आणि त्याला टिप मारायला दिलं. त्यानंतर दुपारच्या वेळेस पिल्याने स्प्राईट आणलं होतं. मी नव्हते पिणार, पण खूप गरम होत होतं त्यामुळे थोडंसं प्यायले. असो, आता हे प्यायचं नसतं हे तर माहिती आहे, पण काय करणार, मनावर ताबा राहत नाही ना. त्यानंतर झोपणारच होते तोपर्यंत आठवलं की बाळाचे कपडे वॉश करायचेत. मग काय, उठले आणि कपडे वॉश करायला घेतले. छान असे मस्त वॉश करून घेतले. डेटॉलच्या पाण्यात नक्की तुम्ही पण वॉश करा कपडे, कारण आपल्याला माहीत नसते ना त्याच्यावर धूळ हे ते आहे का नाही, तरीही स्वच्छ करा. तुम्हाला जर यातले कोणतेही प्रोडक्ट आवडले असतील, हा क्लॉथ हँगर किंवा बाळाचे कपडे, तर मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला लिंक याची सेंड करेन. ते कपडे नवीन जरी असले तरी त्याला नक्की वॉश केलंच पाहिजे, कारण बाळाची स्किन एकदम नाजूक असते. बाळाला नवीन कपडे टोचतात, त्यामुळे ते नक्की वॉश केले पाहिजेत. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पप्पांनी फालुदा आणला होता, तोच एन्जॉय केला. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.